समर्थ स्मरण या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनासाठी आज अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांच्या भाग्याने प्राप्त झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत, ज्यांच्या समर्थ वाणीतून प्रकट झालेल्या साऱ्या चिंतनाचा एक प्रतिबिंबित आविष्कार या पुस्तकाच्या रूपाने आज आपल्या सगळ्यांच्या हाती येतो आहे। ते श्रद्धेय सद्गुरुदास जे या पुस्तकाचं प्रकाशन करता आहेत ते श्री कौस्तुभजी, आम्हा सर्वांचे वडील झाले आदरणीय मामासाहेब, माननीय दिनकररावजी, सौवहिनी, आदरणीय सौभाग्यवती मातोश्री, आपण सगळे समर्थ भक्त, भाऊ बहिणी, आई वडील, पत्रकार मित्र आणि या सगळ्या उपक्रमाशी जोडलेले गुरुमंदिराचे सर्व कार्यकर्ते, आपण सगळे समर्थ भक्त या एका 34 वर्षापूर्वीच्या वाघ दंगेमध्ये पुन्हा पुन्हा न्हाण्यासाठी उत्सुक असतो आणि म्हणून 34 वर्षांनी या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती आज प्रकाशित होते। मामासाहेबांच्या आणि पूज्य सद्गुरुदासांच्या मुखातून आपण याच्या पाठीमागचा हेतू ऐकलेला आहे। माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याच्या मनामध्ये काही प्रश्न या निमित्तानं अनायसे निर्माण होतात। लहान आहे आणि प्रश्न निर्माण होणं हे अज्ञानाचं लक्षण आहे, हे दोन्हीही मानून त्या प्रश्नांचा मी उच्चार करतो आहे। ज्यावेळी राष्ट्रावर काही संकट येतं त्यावेळी ज्या व्यक्तित्वाचं स्मरण करावं असं सहजपणाने जाणत्यांना वाटतं त्या व्यक्तिमत्वामध्ये प्रभू रामचंद्रांचं व्यक्तित्व अग्रेसर आहे। मोगलांची आक्रमण सुरू झाल्यानंतर साध्या भोळ्या मराठी माणसांना पुन्हा एकदा राष्ट्र चेतनेनं भारून टाकण्यासाठी संतवर एकनाथांनी सुद्धा रामायणच हाती घेतलं। उत्तर भारतामध्ये भोगवाद वाढायला लागला आणि भक्तीच्या नावाने भावुकता आणि भाबडेपणा नाही तर भंपकपणा सुरू झाला। त्यावेळेला गोस्वामी तुलसीदासांना सुद्धा रामचरित्र गाण्याची इच्छा झाली। केवळ उत्तर आणि मध्य भारतच नव्हे, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर सुदूर दक्षिण भारतामध्ये सुद्धा अनेक विचारवंतांनी संतांनी रामकथेचं पुन्हा पुन्हा गान केलं आणि राष्ट्र चेतना जागृत केली। 460 वर्षांपूर्वी 360 वर्षांपूर्वी या संपूर्ण देशाचं चित्र असंच विकल विवल करणारं जेव्हा समर्थांनी पाहिलं तेव्हा समर्थांनाही श्रीराम आणि रामदास हनुमंताची सहजपणे आठवण झाली आणि त्यांनी त्या विभूती भारतीय मनाच्या समोर प्रस्थापित केल्या। आणीबाणीचा अंधकारमय काळ होता आणि काय करायचं या भ्रमामध्ये पडलेल्या आणि सरकारी कृपेनं मुक्त असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पुढच्या कार्याची, संघर्षाची आणि पुन्हा एका नव्या निर्मितीची दिशा कोणती असावी याविषयीचं स्पष्ट चिंतन येण्याची आवश्यकता निर्माण झाली। त्यावेळेला सगळ्यांनी मिळून महान सांस्कृतिक मंडळ, तर त्यातलं म चुकून छापलं गेलं ते ज पाहिजे होतं, ते जहाल सांस्कृतिक मंडळच होतं, पण त्यावेळी जहाल होण्यापेक्षा महाल होणं जास्त चांगलं असं त्यांना वाटलं। आणि ही तर आपली विशेषता आहे की आवश्यकतेनुसार आपण व्यासपीठ निर्माण करतो तसं आपल्या परिवाराला नियोजन नाही हे किती चांगलंच आहे। आपल्याला रोज एक नवी संस्था काढायची परवानगी आहे। या सगळ्या लोकांनी सद्गुरुदासांना, शिवकथाकार विजयरावांना विनंती केली की समर्थांचं चिंतन झालं पाहिजे। आणीबाणीचा काळ होता, लोकशाहीची सारी मूल्य पायदळी तुडवली जात होती, व्यक्तिकेंद्रित राजकारण झालं होतं, समाजामध्ये भय आणि आतंक होता। अशा वेळी सहजपणाने सगळ्यांना वाटलं की समर्थांचं स्मरण केलं पाहिजे आणि ही व्याख्यानं प्रकट झाली।
34 वर्षानंतर याची दुसरी आवृत्ती काढत असताना असा काहीसा विचार प्रकाशकांच्या आणि हे पुस्तक प्रकाशित व्हावं त्या सर्व मंडळींच्या मनात आहे काय की तशीच परिस्थिती सध्या पुन्हा निर्माण होते. ज्यांना धुरीणत्व करायचं आहे ते दिशाहीन आहे. कोणत्याही क्षेत्रातलं धुरीणत्व ज्यांच्या हाती आहे त्यांच्या समोर या राष्ट्राचं परम वैभवशाली असं स्पष्ट मानचित्र आहे की नाही असा एक प्रश्न जाणत्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून 34 वर्षानंतर आता तर लगतच्या काळात असं काही घडलेलं नाहीये की भाषण स्वातंत्र्यावरती काही निर्बंध येईल, लिखाणावरती निर्बंध येईल, तरीही पुन्हा एकदा समर्थांचं स्मरण जे 34 वर्षापूर्वीच्या एका विशिष्ट काळात केलं होतं ते करण्याची इच्छाच का निर्माण झाली. आणि मग एक उत्तर मला असं मिळालं, ज्यांच्या हाती बागडोर आहे ते दिग्भ्रांत आहे, कारण का त्यांना रामाचं आणि समर्थांचं स्मरण होत नाहीये. परंतु समर्थांच्या दिंडीमध्ये आपण आहोत असं म्हणणाऱ्यांची ही दिशा चुकायला लागलेली आहे काय? समर्थांच्या विषयी आस्था आहे असं म्हणणारे, आस्था असावी अशी अपेक्षा करणारे आणि आस्थेचा नुसता आव आणणारे या सगळ्या वर्तमान परिस्थितीत परिवर्तनाचं एक प्रतीक बनवू इच्छितात, त्यांच्यामध्ये सुद्धा समर्थ विचाराची उणीव जाणवायला लागलेली आहे काय? संतांच्या मनामध्ये काय असू शकतं हे सांगता नाहीये. त्याच्यासमोर काही संकल्प असावे लागतात आणि ते संकल्प कधी मुखरित होतात, कधी अस्पष्टपणाने मनामध्ये स्पंदित होत राहतात. पण त्यांच्याही सगळ्या वर्तनाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की आज पुन्हा एकदा समर्थांचं स्मरण करण्याची गरज आलेली आहे. कारण अंधार दूर करण्यासाठी दिवट्या घेऊन निघालेले आम्ही सगळे अंधार दूर करता करता जिथला अंधार घालवायचा आहे तिथल्या व्यवस्थेला तर आमच्या हातून चूक लागणार नाही ना असा एक भयचकित प्रश्न मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, अशी वर्तमानातली स्थिती आहे. त्यामुळे दिंडी कुणाची आहे, कोणत्या दिशेने चाललेली आहे, त्यांच्या खांद्यावरचे झेंडे कोणत्या रंगाचे आहेत, या कशाचाही विचार न करता निखळ अभ्यासकाच्या भूमिकेतून वर्तमानातल्या सगळ्या गोंधळाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे या सगळ्यांना जे आज जिथे आहेत तिथे, त्यांना जे तिथे जाऊ इच्छितात त्यांना, आणि जे तिथे नसताना नुसताच विचार करत बसलेले आहेत किंवा बोलत बसण्याचं काम करत आहेत असं आता सद्गुरुदासांनी सांगितलं, त्या सर्वांना पुन्हा एकदा समर्थांचं स्मरण देण्याची गरज आहे. आणि म्हणूनच की काय 34 वर्षानंतर हा एक अट्टहास करून हे पुस्तक पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये दिलं जात आहे. तुमच्या माझ्यासारखे जे भाविक आहेत, श्रद्धाळू आहेत ते वाचतीलच, पण ज्यांच्यासाठी हे पुस्तक अनिवार्य आहे, कंपल्सरी रिडिंगसाठी तयार झालेलं आहे, ते या पुस्तकाला ज्या दिवशी हात लावतील त्या दिवशी भारताच्या भाग्योदयाची शुभचिन्ह आपल्याला दिसायला लागतील असं मला वाटतं. परंतु ती सगळीच मंडळी आज तरी अशा पद्धतीचं गंभीर चिंतन करण्याच्या मानसिकतेत आहेत असं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला वाटत नाही. त्यांनाही सुखाच्या आणि सत्तेच्या पालख्यात समर्थांच्या संघर्षापेक्षा जास्त आवडत आहेत असा अनुभव सर्वदूर येतो आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद आहे अशातला भाग. अशा वेळी तुमच्या माझ्यासारख्या संवेदनशील व्यक्तींनी, व्यक्ती समूहाने, मंडळांनी किंवा संघटनांनी आग्रहपूर्वक ज्यांचं स्मरण केलं पाहिजे. खरं तर स्मरण तरी का करायचं? एखाद्या गोष्टीचं स्मरण आपण करतो त्याचंही नेमकं कारण काय असतं? दिवसभर स्वतःच्या व्यापामध्ये अडकून पडलेले आपण शेल्यानंतर अंथरुणावर पाठ टेकल्यावर रामाचं नाव सहजतेने आपल्या मुखामध्ये येतं, रामाचं स्मरण करतो, कारण तो वृत्ती शांत झालेली असते, ती शांत व्हावी. दिवसभर फार कर्तृत्वाने वागतो, पण रात्री अनपेक्षितपणे अंधाऱ्या वाटेने एकट्याला जावं लागतं, तेव्हाही स्मरण रामाचं होतं. आज समर्थांचं स्मरण करायचं आहे, म्हणजे हनुमंताचं करायचं आहे, म्हणजे श्रीरामांचंही करायचं आहे, कारण काही या तिघांमध्ये कसलंच द्वैत नाही आहे. तिघांनी एकच स्पंदन आहे, एकच ऊर्जा आहे, एकच चेतन आहे. आणि म्हणून आज मला आणखी एक शुभयोग दिसतो आहे की आज पहिल्यांदा या पुस्तकाच्या निमित्तानं या परिवर्तनाच्या शुभ पर्वावर समर्थ संप्रदाय आणि भागवत संप्रदाय एकत्र आला असं मला वाटतं. चांगली गोष्ट आहे, कारण का जोपर्यंत
भागवत धर्माची अच्छा आपल्याला त्यामुळे टाळायला बरं वाटलं म्हणजे कोणाच्या लक्षात नसेल आवडलं मी आपलं अभिनेत्री ज्यासाठी वाजवलं तेच मला म्हणायचं कारण का या भागवत संप्रदायाच्या खांद्यावरही तीच पताका आहे जी समर्थांची होती. त्यामुळं भागवत संप्रदाय आणि समर्थ संप्रदायाचं संमिलन हे राष्ट्राच्या संवर्धनाचं एक आश्वासन आहे असं मला वाटतं. का करायचं समर्थांचं परिस्मरण? समर्थांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या साधकासाठी सांगितल्या, मुमुक्षूसाठी सांगितल्या, बद्धासाठी सांगितल्या, अज्ञ जीवासाठी सांगितल्या, महंतांसाठी सुद्धा सांगितल्या आणि कर्त्यांसाठी सुद्धा सांगितल्या. जीवन तृणवत मानावे आणि मग काहीतरी अलौकिक करून दाखवावे अशी अपेक्षा कर्त्यांकडून आहे. पण मला त्या जागी जाण्यासाठी इतर सगळ्यांना तृणवत मानण्याची स्पर्धा आता त्यांच्यामध्ये सुरू आहे. मी सगळ्यांना तृणवत मानेन तर माझं मुक्कामाचं ठिकाण कुठलंही उच्च पद असू शकत नाही. मग समर्थांनी सांगितलं की तशी क्षमता तुझ्या अंगी यायची असेल तर बहुतांची अंतर तुला जोडता आली पाहिजे. आम्ही अर्थ घेतला बहुतांना अंतरावरती ठेवता आला पाहिजे. हा सगळा नियतीचा खेळ आहे की आमच्या समजुतीतला अपुरेपणा आहे याच्यावर चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही जे जे आपणासी ठाणे ते ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जना याचा अर्थ अगदी विपरीत घेतलेला आहे. आणि जे खरंच आपणास ठावे ते कधीही इतरासी न सांगावे आणि मोजून मिळून बळकावे सत्तास्थान. ही जी काही स्पर्धा सुरू आहे त्या भीतीच्या वातावरणामध्ये खरोखर समर्थ स्मरण करण्याची गरज आहे. महंत वृत्ती झाल्याशिवाय कर्ता पुरुष होताच येत नाही आणि महंत वृत्तीसाठी अंतरंग आणि बहिरंग परिपूर्ण भगव व्हावं लागतं. पण सर्व दृष्टीनं स्वार्थाने भगवगीत झालेल्या लोकांना भगव्याचंही आकर्षण भोगासाठीच वाटतं आहे की काय असाही एक प्रश्न माझ्या मनात निर्माण. आणि त्यामुळं या सगळ्या पालखीमध्ये दिंडीमध्ये या यात्रेमध्ये सहभागी झालेल्यांनी ही 34 वर्षापूर्वीची व्याख्यानं पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे. सावध पण कसं असावं, मंडळ्या कशा मिळवाव्या, जनसंघटन कसं करावं, जनसंघटन करत असताना लोकानुरंजन करणं सुद्धा किती आवश्यक आहे. कारण का आपल्या मनातल्या अतिभव्य कल्पनांनी जनतेचे डोळे दिपवून टाकणं आणि कोणतं बटन दाबतोय हे कळूच न देणं याला ते सामाजिक विवेक जागृती म्हणत नाही. उलट माझ्या संकल्पनांच्या प्रकाशामध्ये साचपडत चालणाऱ्याला वाट दिसली पाहिजे असा जो विचार करतो तो महंत असतो. आणि असं करायचं असेल तर आपल्या मोठेपणाच्या झुली उतरून आपल्याला पुन्हा एकदा बाळ गोपाळांमध्ये मिसळता आलं पाहिजे. शेवटी विचार कोणता आहे? समर्थांनी ज्या मंडळात जमावल्या त्यामध्ये पहिल्यांदा प्रज्ञावान थोडेच होते, धनवान थोडेच होते, सत्तावान थोडेच होते. पण समर्थांच्या हे लक्षात आलं होतं की भोळ्या भाबड्या जनतेला मी जवळ घेतलं पाहिजे आणि असं जवळ करत असताना त्यांच्या मनातल्या काही कालबाह्य श्रद्धांना सुद्धा निगुतीनं मी समजून घेतलं पाहिजे. आणि मग चाफळला राम मंदिर उघडत असताना शेंदूर फसलेली दगड फेकून देणारे समर्थ त्या गावातल्या म्हसोबाचं मंदिर मात्र सुरक्षित ठेवतात. कारण का लोकसंस्कृतीचा धागा पकडूनच आपल्याला परिवर्तनाची नवी वाट समर्थपणाने चालता येते. हा सामाजिक पुरुषार्थ करणाऱ्याच्या मनातला विवेक समर्थांच्याकडे. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती हे परमपूजनीय गुरुजींच्या विचारधनातल्या बौद्धिकात आलेलं ज्ञानदेवांचं अवतरण आज पुन्हा एकदा आमच्या मनामध्ये आलं पाहिजे. आणि आमचा थाटमाट, आमची प्रतिष्ठा, आमचं वैभव, वर्तमानपत्रात रोज उमटणारं आमचं व्यक्तित्व हे सत्य नाही आहे. सत्य असलं तरीही सातत्याचं नाही आहे. मला काय करावं लागेल तर मला बाल गोपाळांमध्येच जावं लागेल. आणि म्हणून सद्गुरुदासांनी जे सांगितलं नेमकेपणाने की रामदासांचा अलीकडचा अवतार पूजनीय डॉक्टरच होते. कारण का त्यांना हे कळालं होतं की आता जे वाढलेले आहेत असं वाटतं ते घडलेले आहेत अशातली वस्तुस्थिती नाही. पण जे घडू शकतं आहे त्यांना जर घडवायचं असेल तर मला बालकाच्या साठी पंते हाती धरली पाटी म्हणून हातात पाटी घ्यावीच लागेल. मातीमध्येच खेळावं लागेल, मैदानामध्ये रमावं लागेल आणि शब्दचमत्कृतीच्या आणि व्यक्तित्वाच्या गरिमेच्या पाठीमागे न लागता
मी माझं स्वतःचं सारं व्यक्तित्व लोकगंगेमध्ये समर्पित केलं तरच मला ही संघगंगा अवतरित करता येईल, हा अलीकडच्या काळातला नवा भागीरथ विचार होता. समर्थ तेच सांगतायत, मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या मनोगते बोलावे, तैसे जनासी शिकवावे हळूहळू. पण ज्यांना घाई झालेली आहे आणि ज्यांना असा गैरसमज झालेला आहे की एका विशिष्ट ठिकाणी पोहोचल्याशिवाय संपूर्ण सामर्थ्याने आम्ही परिवर्तनच करू शकत नाही, त्यांच्यासाठी समर्थांचं स्मरण हे झणझणीत अंजन. समर्थांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की परिवर्तनाचं एकमेव साधन सत्ता नाही आहे. सत्तेवरच्या माणसांच्या अंतःकरणातलं परिवर्तन करायचं असेल तर ते संस्काराच्या सातत्याच्या प्रयत्नांनीच होतं. आज आम्ही त्याला नव्या परिभाषेमध्ये संघाची शाखा म्हणून ओळखतो. त्या शाखेमध्ये माणसाच्या मनाचं परिवर्तन होतं. सत्ता परिवर्तन हे जर ध्येय असेल तर ते सीमित आहे, कधी प्राप्त होतं कधी नाही होत. पण सत्ता परिवर्तनाचा अर्थ सत्तेवरची माणसं बदलणं नाही. जनतेला असा अनुभव आला पाहिजे की अरे सामान्य माणसाच्या शेतातला गवताचा एक पेंढा भार सुद्धा आपण बिना अनुमतीने उचलला नाही पाहिजे, नाहीतर रयत म्हणेल की यापेक्षा मोगल बरे. जर केवळ खुर्चीवरची माणसं बदलली आणि प्रवृत्ती तीच असेल, जाणीवपूर्वक किंवा नेमकेपणाने किंवा असाच समज असेल की अशीच सत्ता राबवायची असते, तर या परिवर्तनातूनही एक वैफल्य निर्माण होतं आणि मग यापेक्षा पहिले बरे अशी एक स्टॅटिक मानसिकता समाजाची होते, ज्याचा आपण अगदी ताजा रोकडा अनुभव घेतलेला आहे. समर्थ स्मरण करण्यासाठी आज काळ 34 वर्षापेक्षा अधिक अनुकूल आहे. कारण 34 वर्षापूर्वी फार सोपं होतं. कोणाच्या तरी विरोधामध्ये आवाज बुलंद करायचा होता, गळचेपी सगळ्यांची होत होती. 20 कलमी कार्यक्रमाने आनंदी, प्रफुल्लित, उल्लसित झालेले विचारवंत आणि आर्थिक स्वास्थ्य मिळेल या संकल्पनेमध्ये उगाच सुखावले तुमच्या माझ्यासारखी सामान्य जन. त्यांना हे लक्षातच येत नव्हतं की या 20 कलमांच्या वागणुकीच्या आत काय आहे. आज परिस्थिती ती नाही आहे. आपण प्रत्येकाचा हात हातात घेऊन बघू शकतो की ह्याच्या हातामध्ये सुखाच्या मुद्रिका आहेत की सामान्य माणसाचं पोट फाडणारी वागणूक आहे. हे पोट सामान्य माणसाचं फाडणारी वागणूक धारण केलेलं आहे की एखाद्या अफजल वृत्तीचे पोट फाडणारी आहे. आता आपल्याला हातात हात घेऊन बघता येतो. पण ज्यांचा हात आपल्या हातात घ्यायची आपल्या सगळ्यांना इच्छा आहे ते निदान हाताच्या अंतरावर तरी असले पाहिजे अशी आपली अपेक्षा, आणि ते तर कोसोच दूर आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरच्या धुरामध्ये आणि धुळीमध्ये आपल्याला त्यांचं व्यक्तित्व संपूर्णपणाने समजत नाही, तेव्हा हात आपल्या हाती येईल कसा. आणि या संभ्रमाच्या स्वातंत्र्य असूनही विकल झालेल्या समाजाच्या मनामध्ये पुन्हा एकदा सामाजिक पुरुषार्थ निर्माण करायचा असेल तर समर्थांचं स्मरण केलं पाहिजे असं मूळ वाक्याला, तिची संहिताबद्ध करणाऱ्यांना आणि ते प्रकाशित करणाऱ्यांना वाटलं असलं पाहिजे. दुसराही प्रश्न माझ्या मनात आला की परमपूजनीय सरसंघचालकांच्या हस्ते याचं प्रकाशन, त्यातला आनंददायी योगायोग तर आहे, पण असेच का? प्रवास निरंतर आहे. एका कार्यक्रमासाठी आपण 2 तास त्यांचे घ्यायचे का? हाही विचार नक्कीच झाला असेल. पण ज्या अर्थी सरसंघचालकांच्या हातूनच याचं प्रकाशन व्हावं अशी संयोजकांची इच्छा आहे, त्या अर्थी आता जो काही दिवा, जो काही प्रकाशाचा एक किरण या समर्थ स्मरणाच्या पाठीशी उभं राहावं असं वाटतं. ती जागा आहे आजही संघाचं संस्कार बंदी, त्याचे प्रतिनिधी आपल्याला मिळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर असं वाटायला लागतं की खरोखर यातली तिन्ही भाषणं त्या काळी जेवढी प्रकाशजींनी जसं सांगितलं की योग्य होती तितकी आजही आहे. आणि मी समर्थांच्या चरणी, पूजनीय गुरुजींच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की 34 वर्षानंतर पुन्हा एकदा या कारणाने आम्हाला समर्थांचं स्मरण करण्याची वेळ येऊ नये. नाहीतर समर्थ स्मरणाचे सुद्धा आपण सोहळे करायला लागू. कारण का शेवटी भयापासून प्रवृत्त व्हायसाठी पुरुषार्थाचा मार्ग तरी असतो, किंवा वाळूत मान खुपसून बसण्यासाठी सोहळे साजरे करणं हा तरी एक मार्ग असतो. आपल्याला सवय झाली सोहळे साजरे करायचे. पुन्हा पुन्हा आपण याच कारणासाठी स्मरण करणार आहोत की तिथून पुढे एक उडान घेण्यासाठी, तिथून पुढे आकाश कवेत घेण्यासाठी स्मरण करण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे आजच्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये काही संकल्प सुद्धा आपण करू शकलो तर मला असं वाटतं की ह्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन फलित झालं. पहिला संकल्प असा आहे की होय, वर्तमानातली स्थिती बिकट आहे, सर्व क्षेत्रामध्ये काळोख आहे.
या सर्व क्षेत्रामध्ये मी सर्व अधोरेखित करतो आहे. यातलं कोणतंही क्षेत्र असं राहिलेलं नाही आणि कोणीही संचालित करत असो त्या क्षेत्रांमध्ये अंधार आहे किंवा हळूहळू वाढायला लागलेला आहे. अशा अंधारामध्ये आपण अंधाराची चर्चा करायची की आपल्या अंतःकरणातल्या दिव्याचा प्रकाश आपल्या पावलापुरता पाडायचा. परिस्थिती अनुकूल असते तेव्हा काम करणं सोपं असतं, पण त्याच वेळी एक धोका असतो की विश्रांती घेण्याची इच्छा होते. आणि म्हणून मग मला असं वाटायला लागलं की आता अंधार आहेच याचं एकदा स्मरण करावं आणि आता हा अंधार दूर करणार आहोत. आणि 34 वर्षांनी आपली नातवंड जेव्हा इथं येतील तेव्हा परम वैभवापर्यंत गेलेल्या या देशाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी समर्थ कसे कारणीभूत ठरले असं विजिगीषू स्मरण करण्यासाठी ते एकत्र येतील. ही संधी आपल्या नातवंडांना आपण देणार आहोत का, हा एक रोकडा प्रश्न माझ्या मनामध्ये. देणार आहोत, कारण का आपल्या सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की आता आमूलाग्र परिवर्तन हवं आहे. ज्या पहिल्या व्याख्यानामध्ये समर्थप्रणित सामाजिक क्रांतीचा विचार केला आणि जो आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण समग्र क्रांतीच्या रूपाने मांडत होते, त्या शब्दामध्ये थोडंसं परिवर्तन करून सम्यक क्रांतीचा आता आपण विचार केला आहे. धार्मिक क्षेत्र भयचकित आहे, कुठे जायचं आहे माहीत नाही, धर्माच्या नावाखाली आध्यात्मिक मनोरंजन सुरू आहे की काय असं वाटावं अशी अवस्था. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कारकून बनवण्याचाच कारखाना होता तोपर्यंत परवडत होतं. आता करन्सी निर्माण करणारे कारखाने म्हणून शिक्षण क्षेत्राकडे बघितलं जातं आणि ही करन्सी संस्थांच्या प्रमुखांच्या हातात आहे. आणि या संस्थेत 12 वर्ष मांडवाखालून गेलेल्यांचे खिशे रिकामे होत आहेत, डोकी रिकामी होत आहेत आणि मन विषण्ण होत चाललं आहे. फ्रस्ट्रेटेड एज्युकेटेड जनरेशन हे जर या शिक्षण व्यवस्थेचं फलित असेल तर अशी शिक्षण व्यवस्था नसणं हे सुद्धा संस्काराच्या दृष्टीनं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा वातावरण प्रचंड कलुषित आहे. रस्त्यावरती अपघातग्रस्त झालेल्या अनोळखी माणसाकडे दैनिक पाहण्याची सुद्धा फुरसत आपल्याला जर नसेल तर मराठा पित्ता मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा याचं सूत्र आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचलं आहे असं छाती ठोकपणे म्हणता येत नाही. कोणीही आपदाग्रस्त असो, कोणीही संकटामध्ये असो, कोणीही अडचणीत असो, तो माझा सहोदर आहे अशा भावनेनं आपण जर समोर गेलो तरच आपल्याला समर्थांचं स्मरण